माझ्या एका मित्रांनी घर घेतलं. घर घेत असताना थोडंसं सेव्हिंग होतं, थोडंसं गोल्डवरती लोन घेऊन डाऊन पेमेंट केलं आणि ईएमआय होम लोनचे स्टार्ट झाले. पोझिशन भेटल्यानंतर घरातलं फर्निचर करण्यासाठी पर्सनल लोन घेतलं आणि पर्सनल लोन घेऊन फर्निचर वगैरे सगळं झालं. ज्यावेळेस गृहप्रवेश करायची वेळ येत होती त्यावेळेस त्या कार्यक्रमासाठी, पूजेच्या कार्यक्रमासाठी मित्रांकडून पैसे घेतले आणि गृहप्रवेश झाला. या एका घराचं ध्येय पूर्ण करण्यासाठी अनेक पद्धतीने तडजोड करून ते ध्येय साध्य झालं. हे एक गोल झालं, पण ह्या एका गोल सोबतच आपल्याला अजून मुलांचे एज्युकेशन आहे, स्वतःची रिटायरमेंट आहे, कंपल्सरी गोल आहे की जे आपल्याला सामोरे जावंच लागतं. याच्यासाठी मात्र त्या मित्राची तरतूद शून्य होती. पहा मित्रांनो, जर एज्युकेशनसाठी, मुलांच्या पायाभरणीसाठी चांगलं एज्युकेशन जर नाही दिलं तर चांगलं करिअर नाही होणार. चांगलं करिअर नाही झालं तर त्यांची सेटलमेंट नाही होणार. ते त्यांच्या करिअरमध्ये स्ट्रगल करत राहतील आणि त्या फेज मध्ये असताना म्हातारी आई वडिलांना त्यांना आधार देणं, त्यांची इच्छा असली तरी त्यांना ते शक्य होणार नाही, कारण ते करिअर मध्ये स्ट्रगल करत राहतील. आणि रिटायरमेंटची तरतूद नसल्यामुळं शेवटपर्यंत काम करावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होते. हे केवळ प्रायोरिटी नसल्यामुळे झालेलं आहे. सो मित्रांनो, अशी जर गुंतागुंतीची काही परिस्थिती झाली असेल तर तुम्ही नक्की ऍडवायझरकडे जा. ऍडवायझर याच्यातून अनेक असे मार्ग असतात की त्या मार्गातून बाहेर काढायला मदत करेल. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता. अशी जर परिस्थिती असेल तर मी यातून तुम्हाला बाहेर काढण्यास नक्कीच मदत करेल.